आंबेडकर कारण आहे? या महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे. मुंबईची जनता त्यापेक्षा सुज्ञ आहे. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता ते सहन करणार. नाना पटोले यांनी सांगलीतून आपला उमेदवार काल सांगितलाय. त्यानंतर आपण चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार आहेत असं म्हटलंय. की महाराष्ट्रातल्या संदर्भात एक जागा वाटप झालं शेवटच्या दिवशी नेहरू सेंटर, ते अंतिम होतं. त्या वेळेला काँग्रेसकडून दिल्लीचे 5 प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ठरल्या. शरद पवार साहेब पण होते, जयंत पाटील होते, मी स्वतः होतो आणि त्यात असं ठरल्यात काही गोष्टी, त्यानुसार हे जागा वाटप झालं. आता त्यानंतर कोणी काय भूमिका घेत असेल तर त्याच्यावरती मी व्यक्त होणार नाही. नाना पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे. त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे. तुमची तयारी आहे, एक पाऊल पुढे. जागा तुम्हाला सुटली आहे सांगली? 100% सुटली जागा, 100% सुटली. तर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत, तर तो त्यांचा प्रश्न. नाना पटोले मदत करतात. मी कोणाचं नाव घेतलं नाही. तुम्ही असे प्रश्न विचारू नका, तुम्ही चुकीचे प्रश्न विचारताय. कोणाला जर तिथे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करून काही साध्य करायचं असेल तो त्यांचा प्रश्न. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव सर्व पातळ्यांवर करायचा आणि तो आम्ही करू. प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणजे आज तुमचं संपूर्ण जागा वाटप ठरलं का आणि तुम्ही अल्टिमेटम दिलं का? नाही, प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही. ते सन्माननीय नेते आहेत. ते त्यांचा पक्ष चालवतात, ते त्यांची भूमिका मांडतात. वंचित बहुजन आघाडी हुकुमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे. संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे. आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून 4 जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे. असे प्रस्ताव कधीतरी मागे पुढे होत असतात, असं काही नाही. आता राजू शेट्टी आहेत हातकणंगलेमध्ये, आम्ही त्यांच्यासाठी एक विचार करतो आहोत की राजू शेट्टी त्यांचा जो स्वाभिमानी पक्ष आहे तो आमच्या बरोबर राहावा, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळे ह्या चर्चा साधारण निवडणुकीच्या आधी शेवटपर्यंत सुरू असतात आणि त्या यशस्वी होतात. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नांदेडची जी जागा आहे त्या जागेसाठी वसंतराव चव्हाण यांचं नाव पुढे कुठे नांदेड जागेत. तर आमच्या मतात फूट पाडण्याचा दिल्लीमध्ये प्रयत्न आहे असं देखील संजय राऊतांनी आता म्हटलेलं आहे. दिल्लीमध्ये जाणं हा ठाकरेंचा अधिकार आहे असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय आणि नाना पटोले यांनी संयमानं बोललं पाहिजे असं देखील मत यावेळी संजय राऊत यांनी मांडलेलं आहे.